नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोजागिरी पौर्णिमा विशेष केसरी मिल्क मसाला. घरच्या घरी अगदी 2 मिनिटात आपण हा मसाला बनवू शकतो. खूप जास्त याला साहित्य लागत नाही. घरात जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतात त्यातच आपण हा मसाला बनवू शकतो. चला तर मग बघूया हा मसाला कसा बनवायचा ते. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बदाम. ह्या मसाल्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम आणि पिस्ता. बाकीचे जे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकतात किंवा ते ऑप्शनल आहेत. चला आता सगळ्यात आधी बदाम आणि पिस्ता मी बारीक त्याचे काप करून घेतलेत. आपली जी पेपर्स बनवायची किसणी असते ना त्याच्याने किसून हे छान असे याचे काप करून घेतले, पातळ असे. आपण जो बाजारातला मसाला आणतो ना त्यामध्ये कसं ड्रायफ्रूटची पावडरही असते आणि हे थोडेसे जाडसर कापही असतात. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी ते काप करून घेतले. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 8 ते 10 बदाम, 5-6 काजू आणि 1 अक्रोड. जसं मी तुम्हाला सांगितलं बदाम हे इथे महत्त्वाचे आहेत. काजू आणि अक्रोड नाही वापरलं तरी चालणार आहे. अगदी मिनिटभर हे भाजून घेतलं. त्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला 5 ते 7 पिस्ता. बरं, हे जे पिस्ता आहेत ना हे खारट पिस्ते नाही आहेत बरं का. खारट पिस्ते याच्यात वापरायचे नाही. जे आपले साधे पिस्ते असतात ना ते वापरायचे. आता हे सगळं आपण थोडंसं भाजून घेऊ. आपल्याला ह्याला खूप डाग पडू द्यायचे नाही आहेत. फक्त ह्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होईल इतपत भाजून घ्यायचं. चला आता हे भाजून झालं. आता गॅस बंद करू आणि त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे वेलायची. इथे मी साधारण 4 वेलदोडे होते ते सोलून घेतले आणि त्याच्या आतली जी वेलायची असते ती काढून घेतली, ती ह्यात वापरली. गॅस बंद ठेवलेला आहे. कढई गरम आहे त्यामुळे ह्या कढईची जी ऊब आहे त्यातच आपण हे सगळे ड्रायफ्रूट आता थोडा वेळ भाजून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ. हे बघा आता सगळे ड्रायफ्रूट थंड झालेत. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे बरं का, तरच हा मसाला आपल्याला जास्त दिवस टिकवता येऊ शकतो. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे जायफळ. तर इथे तुम्ही जायफळचा डायरेक्ट तुकडाही टाकू शकतात किंवा मग अशा प्रकारे किसून घ्यायचं. तर साधारण एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा भरेल इतपत हे जायफळ आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. त्यानंतर हा केशरी मिल्क मसाला आहे त्यामुळे ह्याच्यात केशर जाणं आवश्यक आहे. तर इथे मी 10 ते 12 काड्या केशरच्या टाकून घेतल्या. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून एक्स्ट्रा वाढवू शकतात. चला आता हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ. हे पहा ह्याची अगदी बारीक पावडर झालेली आहे. आता यामध्ये आपण जे मगाशी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले होते ते टाकले. त्यानंतर पुन्हा केशरच्या 4-5 काड्या टाकल्या म्हणजे केशरसुद्धा छान अख्खे जे त्याचे काड्या असतात त्याही दिसतील. आता आपला हा केशरी दूध मसाला तयार झाला. हा मसाला एखाद्या एअरटाईट काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 1-2 महिने आरामात टिकतो. आणि हो, असंही आपण मुलांना बोर्नव्हिटा वगैरे देतो त्याऐवजी हा मसाल्याचं दूध जर आपण मुलांना दिलं ना तर ते कधीही चांगलं. चला आपला मसाला तयार आहे. आता दूध कसं बनवायचं ते बघू. तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे अर्धा लिटर दूध. हे म्हशीचं दूध आहे किंवा ज्याला आपण फुल क्रीम मिल्क म्हणतो ना ते आपल्याला घ्यायचं आहे. आता हे दूध आपण सगळ्यात आधी तर व्यवस्थित तापवून घेऊ. चला आता दूध छान तापलेलं आहे. याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता दुधाला छान उकळी यायला लागली की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची. आता साखर किती टाकायची तर अर्धा लिटर दूध आहे त्यासाठी जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते मी 3 चमचे साखर वापरली आहे. किंवा मग टेबलस्पूनने सांगितलं तर 2 टेबलस्पून तुम्ही इथे साखर वापरू शकतात. हो, पण साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्तही करू शकतो. आता जो पोहे खाण्याचा चमचा असतो ते 2 चमचे भरून ह्याच्यात जो मिल्क मसाला आपण बनवलेला होता तो टाकायचा. आता दूध मसाला दुधात टाकला की हे सगळं चांगलं एकजीव करायचं. आता मोठ्या गॅसवरती हे दूध मी चांगलं उकळून घेणार आहे. हो, पण मोठा गॅस असेल तर लक्ष मात्र ठेवावं लागतं बरं का. नाहीतर मग तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही लो फ्लेमवरती हे दूध शांतपणे उकळू दिलं तरी चालेल. चला आता इथे मी हे दूध छान उकळून घेते. भांड्याला जे साईडला दूध किंवा जो मसाला लागलेला असतो तर तो असं चमच्याने काढून घ्यायचा आहे. कारण दूध उकळताना ते बऱ्याचदा वरती येतं आणि त्यामुळे काय होतं हा मसाला
भांड्याला साईडने चिकटून बसतो, तर तो काढून घेतला. आता हे जे दूध आहे ते मी इथे साधारण 10 मिनटं चांगलं उकळून घेते. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थितपणे उकळलेलं आहे आणि हो, जे मसाला होता त्याचा अर्कसुद्धा दुधात उतरला आहे. दुधाचा रंगसुद्धा आता छान पिवळसर झाला आहे. तुम्हाला जर अजून जास्त याला रंग हवा असेल तर ह्याच्यात अगदी चिमूटभर तुम्ही हळदही घालू शकतात. आपले इथे मसाला दूध तयार झालं आहे. आणि हो, हे दूध खूप जास्तही आटवायचं नाही, नाहीतर मग त्याची बासुंदी तयार होते, म्हणजे खूप जास्त घट्ट छान लागणार नाही. तर इथे आपलं हे असं मसाला दूध तयार झालं आहे. छान दाटसर असं मसाला दूध आहे, पण खूपही घट्ट नाही आहे, खूप पातळही नाही आहे. शिवाय आपण जो घरगुती मसाला बनवला आहे त्याची चव आणि रंग तुम्ही इथे बघू शकताय. रंग किती सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे आपलं हे जे मसाला दूध आहे ते सुद्धा इथे तयार झालं आहे. आता मी हे मसाला दूध सर्व करून घेतलं. त्यावरती छान बदाम किंवा पिस्त्याचे काप टाकायचे, वरून 1-2 केशरचे काडी टाकले आणि अशा प्रकारे हा दूध मसाला आणि मसाला दूध इथे तयार झालेला आहे. ह्या कोजागिरीला जरूर करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.